आता सौदी अरेबिया देखील पाकिस्तानशी चर्चा करणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढतोय पाकिस्तानवर। अश्विन, सौदी अरेबिया का महत्त्वाची आहे हो। तर ह्याचे फक्त एक दोन मी वाक्य तुला सांगतो की सौदी अरेबिया हा तो देश आहे की जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या भेटीवर गेलेले असताना इकडे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये तो हल्ला केला होता आणि तो दौरा, ती भेट अर्धवट सोडून मोदींना इकडं यावं लागलं होतं। नरेंद्र मोदी हे तिथं याच्या आधीही 2-3 वेळा गेलेले आहेत, पण यावेळीस ते गेले होते जेदाला। म्हणजे याच्या आधी ते जायचे ते रियाधला जायचे, म्हणजे जिला आपण पॉलिटिकल किंवा कॅपिटल म्हणतो सौदी अरेबियाचे तिथे। पण यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेदाला भेट दिली। जेदा हे अनेक अर्थानं जगभरातल्या मुस्लिमांसाठी, भाविकांसाठी, यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे। त्यामुळे मोदींची ही भेट ही महत्त्वाची मानली जात होती आणि जेदाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे 40 वर्षानंतर, जवळपास 40-43 वर्षानंतर इथे जाणारे पंतप्रधान होते। म्हणजे याच्या आधी जेदाला थेट इंदिरा गांधींनीच भेट दिली होती। तर त्यामुळं अशा सगळ्या परिस्थिती असताना सौदी अरेबियासोबत भारताचे अत्यंत चांगले इक्वेशन्स गेले 5-10 वर्ष झालेले असताना आणि नरेंद्र मोदींची आणि मोहम्मद बिन सलमान यांचे संबंध ते कायम सांगत असतात का किती चांगले आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीमुळं सौदी अरेबियासोबत आपण गेले 5-10 वर्ष ज्या पद्धतीचे करार करतो आहोत, ज्या पद्धतीनं पुढे जातो आहोत संरक्षणमध्ये, ऊर्जामध्ये, इंधनाच्या क्षेत्रामध्ये, तर ते बघता सौदी अरेबिया आपल्यासाठी पण महत्त्वाचं आहे आणि जगानं तर त्यांचं महत्त्व मान्य केलेलंच आहे। पाकिस्तान आउट ऑफ क्वेश्चन आहे की ते सौदी अरेबियाला क्वेश्चन करू शकेल याच्यासाठी। तर त्यामुळं सौदी अरेबियानं कुठली एखादी गोष्ट पाकिस्तानला सांगितली तर शक्यता हीच आहे की पाकिस्तान ती काकू करे न करता सुद्धा ऐकेल। त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की सध्या चहूबाजूंनी वाढलेला हा दबाव बघता पाकिस्ताननी जे तयार केलेला